बातमी धारावीमधल्या कार्यक्रमामधून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केलेली आहे। मुंबई उद्योजकांच्या घशात घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केलाय। धारावी पुनर्विकासावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला। भाजप घाबरलाय म्हणून महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत नाहीयेत असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। आपला विरोध कुठच्याही एका व्यक्तीला नाही, आपला विरोध ना अदानीना आहे ना अदानी समूहाला नाही, कोणालाही एका व्यक्तीबद्दल आहे। आपला विरोध त्या व्यक्तीबद्दल आहे जो व्यक्ती मुंबईला लुटायला निघालेला आहे, जे लोक मुंबईला विकायला निघालेले आहेत। आपण त्याला विरोध करणार म्हणजे करणारच। त्यांना मुंबई लुटू द्यायची नाही, आपण त्यांना मुंबई विकू द्यायची नाही। पण असंच सहज मुंबईला मोडून गुजरातकडे नेता येत नाही तर मुंबई एका उद्योजकाच्या घशात घालायची म्हणजे काल परवाकडे मला कोणीतरी सांगत होतं मिंदी अदानीच्या खिशात आणि मुंबई अदानीच्या घशात। काल आपण पाहिलं असेल हरियाणाची निवडणूक लावली, जम्मू काश्मीरची निवडणूक लावली, पण भाजपच्या निवडणूक कार्यालयातून चालणारे जे निवडणूक आयोग आहे त्यांना महाराष्ट्राची निवडणूक लावण्याची परवानगी अजून भाजपने दिलेली नाहीये। जेवढी भीती भाजपच्या मनात आहे, एवढी भीती खोके सरकारच्या मनात आहे, एवढी भीती अलिबाबा 40 चोरच्या मनात आहे। कारण त्यांना निवडणुकीला सामोरी जायच्या आधी पहिलं 15 लाखापासून ज्यांनी सुरुवात केली होती आता 1500 बद्दल बोलत आहेत। ते 1500 महिलांना देण्याचे म्हणजे तुम्ही विचार करा, आमदारांना 50 खोके आणि महिलांना 1500। काय आहे का ताळमेळ? काही नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।